किती वेळ राहिला मी तुम्हाला सांगते. 2 मिनिट बाकी आहे. आणि मी कॅमेरा खोलून बसले कारण की मला ब्लॉग करायचा ऑफकोर्स. जे पण होईल मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे म्हणून. कोणीच विश करायला आलेलं नाही अजून. तसं 12 पण नाही वाजलेलं आहे. पण मी काय एक्सायटेड होते मला नाही माहिती. मी कालपर्यंत आजपर्यंत पण दुपारपर्यंत बिलकुल एक्सायटेड नव्हते. आपोआप माझ्यात एक्साइटमेंट आली आहे. किती क्यूट भाग्यश्रीचा फोन येतोय मला. मी रिसीव करते. त्यांचं काय चाललंय? लाईट लाव लाईट. मी फोन कट केलाय. भाग्यश्री आणि अश्विनी कॉन्फरन्सला होते कारण की हे काहीतरी घेऊन येतात ते. हॅपी बर्थडे. हे काय गिफ्ट आहे काय? म्हणजे मम्मी कधी आणून गुपचूप ठेवलेला फोन. माझा फेवरेट 5 स्टार आहे. मला दुसरी कोणती कॅडबरी आवडत नाही. ते एवढं आणलं काय? हॅपी बर्थडे. थँक्यू. बस थँक्यू. मेनी हा तर हे खोलू आपण. ओ वाव. ओ माय गॉड. थँक्यू. आयो मला असा ब्लॉग काढायला थांब थांब मी पकडते तुझ्यासाठी. चैन आहे ना ही. त्याचं लॉकेट वेगळं आहे का? पुरींचा फोन आलता काय? ओ वाव. हा सो प्रिटी. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. किती कॅडबरीज आणल्यात. किती कॅडबरीज आणल्यात. किती कॅडबरीज आणल्यात. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. हे काढू का हातातलं सकाळी घाल. किती क्यूट आहे हे. किती क्यूट. आय एम सो हॅपी. आता आम्ही करणार डान्स. आमचा रिच्युअल आहे हा. आम्ही काय पण अजून तर डान्स करतो तर आपण डान्स करूया आता. लेट्स डान्स. काय इथून तुम्ही हालू न द्यायना ना काय होईना. 20 वर्ष झाले मी. लागलं म्हणजे हा. चालू झालं. मग मी टीनेजर आहे का नाही? नाही. आता तू काकू झाली. सेजलचा फोन येतोय तर तो पण मी पिक करते. हा बघा आता फोटो काढतोय. मी डिलीट केले हिचे फोटो. किती रूड आहे. थांब. 10 वाजून गेले. आता आपण उठूया. कशी दिसते? किती फेक रिॲक्शन देतात ते. आता 1:45 होत आला आणि मी खाल्लं सुद्धा नाही अजून. कारण की मी सगळ्यांना मेन्शन बॅक आणि मेसेज हे करत होते. रिप्लाय देत होते. कारण की खूप साऱ्या जणांनी मेन्शन केलेत आणि मागच्या बड्डेला जास्त करून इग्नोर झाले. टाईमच नाही भेटला. तर ह्यावेळेस मी फुल टाईम काढून सगळ्यांना मेन्शन बॅक आणि मेसेजचा रिप्लाय पण करते. मी जेव्हापासून आता 2 वर्ष झाले असं मला रील्सवर, तेव्हापासून माझ्या बड्डेला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आहे आणि सगळ्यांना थँक्यू. आणि मला लय भारी फील होतं की माझ्याकडे तुम्ही सगळे लोक आहे मला बघण्यासाठी आणि माझ्यासाठी एवढा टाईम काढून स्टोरी टाकण्यासाठी. आणि असं नाही की फक्त बड्डेलाच, तुम्ही भरपूर लोक रोज मेन्शन करतात, रोज स्टोरीज टाकतात. मला खूप छान वाटतं. मला गजरा पण पाहिजे होता. पण मी किती पागल आहे. मी लवकर उठलं पाहिजे का नाही गजऱ्यासाठी आणि गेलं पाहिजे. कारण की मला गजरा मोगरा तसलं लय आवडतं. तर मला केसात लावायचं होतं. पण आता बघू भेटला तर घेऊ. आणि यस, स्टे ट्यून. पूर्ण ब्लॉग बघायचा आहे तुम्हाला.
मी खाते भात आणि कालवण. गाईज तर मम्मी आली आणि माझे ड्रेस घेऊन आली. हा शिवाय टाकलेला मी फर्स्ट टाइम असं काय बोलतात पटियाला टाईप ड्रेस शिवलाय, तर मी एक्सायटेड आहे. तर मला आता वाटते मला आता वाटते घालून बघावं कसं दिसतंय आणि त्यानंतर मग थोडंसं आवरायला घ्यावंच. आता लयच टाइम झाले, 2 वाजत आले आणि मम्मी पण आली. मम्मीला दाखवते. हाय कर दे मेरी माँ. अरे थांब. पडला. हा हाय कर. घालून बघू. ठीक, आपण बघूया कसं दिसतंय. मला तर लय एक्साइटमेंट होईल कसे दिसल. तुम्हाला पण दाखवते. मी फर्स्ट टाइम असं शिवलंय. लेट मी शो यू गाईज. किती सुंदर आहे. मला तर हाच घालू वाटला आता बर्थडेला ना. खूप जास्त आवडला हा ड्रेस आणि माझं मन आलंय हा ड्रेस. मला वाटतंय मी हा घालावा. खूप छान शिवला. इथं आमच्या इथं दिलं फर्स्ट टाइमचाच एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासोबत आणि बॉम्ब शिवलाय. मला तर लई आवडलं. माझा मूड किती स्विंग होतं बा. बर्थडेसाठी ती आउटफिट आहे आणि आता मला ही घालायची. इट्स फाईन. आता आपण आहे ना पटकन हेअर करूया, मेकअप करूया आणि मग मला आहे ना केक बनवायची लई इच्छा आहे माझ्या बर्थडेसाठी. कारण की मी फोटोशूट करणार आहे, तर त्यामध्ये मला नाही केक बनवायची खूप इच्छा आहे. तर यस, त्यासाठी मी बघते खाली जाऊन की ते वाले केक आहे का ज्याने मी केक बनवणार आहे. तर आपण काहीतरी जुगाड करणार केकसाठी. तर आपण बघतोय खाली जाऊन. पहिलं मी आवरून घेते, थोडं प्रिटी दिसते आणि त्यानंतर आपण भेटूया. एव्हरीवन, तर मी थोडी रेडी झालेले आहे आणि मम्मी पण रेडी झाली. तिने पण ड्रेस शिवला. इकडं बघ. आणि ती पण रेडी झाली. तर आम्ही दोघी जण फोटोशूट करणार आहे आणि मी खाली गेलं माझे फुल आउटफिट नक्की दाखवून. तर आता पुरतं मी ते काल आईने जे मला आईने नातूने दिले ते चैन आणि ते हातातलं घालते ह्या आउटफिटवर. त्यानंतर मग आम्ही फोटो काढतोय आणि त्यानंतर बघू, मी तुम्हाला सांगते काय होतंय. आता मी चालले, बघूया आपल्याला केक भेटतोय तुम्हाला जो पाहिजे. मग मी केक बनवून घरी. नाही अजून नाही. मी काय केक बनवणार आहे माहित नाही, पण मी एवढं सामान घेऊन चालली आहे आणि अपोजिट आहे उन्हाचं, तर तुम्हाला दिसणार पण नाही. मी वरती जाऊन दाखवते. आले घरी आणि मी केक बनवायला घेतले. मला वाटलं नाही होणार, पण होतोय. मी तुम्हाला थोडं दाखवते कसं चाललंय इथं सगळं. आणि मी आता टाइमलेप्स लावते म्हणजे तुम्ही फास्ट बघू शकता मी कसं करते. आई पण आली बघायला. तर मी केक बनवलाय. मला तर आवडलं. मी तुम्हाला दाखवते कसं झालं. तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा ड्रेस पण सांगा तुम्हाला आधीच आवडलेला का हा आवडलाय. हे बघा, एक 2 लेअरचा केलाय मी. आता केक झालाय. आता आपण जाऊया आणि फोटोशूट करूया ह्या केक मध्ये, म्हणजे मला इन्स्टाला पोस्ट करायला होईल. हाय कर. कसं वाटलं केक? छान. चलो. पिंक कलर छान वाटतं ना माझ्या ड्रेसला. खरं सांगायचं झालं ना, मला माझा बर्थडे हाय असं वाटतच नाही आज. नेहमीपेक्षा खूप वेगळा आणि माझे खूप सारे फ्रेंड्स माझ्यासोबत नाही आहे माझ्या ह्या बर्थडेला. इट्स फाईन, पण ठीक आहे जे पण आहे. बड्डेच वाटत नाही बिलकुल. संपत आला आता, अख्खी दुपार झाली तरी नाही वाटत बड्डे. चलो भेटूया थोड्या वेळात. ओके देन मी पूर्ण घरच्या कपड्यात बसलेले आणि माझ्या नाना बाहेर गेले होते, तर ते आले आणि त्यांनी मला पैसे दिले बड्डेसाठी खर्च करायला. आणि माझी एवढी हिंमत नाही नानांसमोर ब्लॉगिंग करायची, म्हणजे नकारत नाही ब्लॉगसाठी, पण मला थोडं असं घाबरं होतं. कस काय आली? बर्थडे विश करायला आले. मला वाटलं येणारच नाही. मामीकडे होते ना हे.
ओ छान आणलाय. येईल का दादा इथून व्हिडिओ? इकडे लाईट आहे म्हणलं का तिकडं कापायला आवाज कमी कर ना. इकडे थांब आता. इकडे थांब ना. कुठं इथं थांब बरं. का रे इथं का थांबू? नाही जाणार इथं. नाही फोटो इकडे जाऊ. बवाळ बाबा. तिला साखर चालते. काय होते अजून. तेवढं सांग. इकडे घे मला आईचं मागे नाही नाही तू चालतंय ते चल बाळा केक देते तुम्हाला खायला तर ही आमटी याच्यातले बघ आमटी घाल ना असं कसं आहे आमटी घालून फोटो काढला ते तुम्ही झाली आमटी म्हणते मग तुला कोणती याच्यात चॉईस करायचे बघ म्हणजे दोन्ही घेतले ती अशी टॉप मी घेणार होते मग दुकानात गेले होते तर ती म्हणली नको थांब आपण आधी आमटी दोन्ही टॉप म्हणून तुला घेतली सारखा तर मग नंतर म्हणजे थांब आमटी घेऊ म्हणजे तिच्याकडे नाही काय आमटी मग ती हाय ती जुनी झाली बघ याच्यात तुला कोणती ठेवायची ती ठेव ही काय पसंती तुला नाही आवडली असं ठरलं होतं मग कोणाची चॉईस माझी किती बसली दिल्ली झाली छान आहे. आपण एक्सचेंज करू वाटेल तर जाता जाता. तसं काय नाही ते आपल्याकडे त्याला काय प्रॉब्लेम नाही त्याला बोलू आता रात्र झाली. नाही आज नाही कधी उद्या जाणार आहे ना आपण उद्या लगेच करू. आपण जाणार आहे ना हा हा जा. मग तेच आम्हाला चालले आता आपलं पण नाही आता अशूच आली पण आम्ही उद्याच भेटणार आहे म्हणून मला जास्त काय वाटत नाही. मला वाटलं खरंच येणार ना मी पर कपडे काढून बसलेले म्हणलं जाऊ दे मग आलीच शेवटी. मला हॅपी फील झालं पण चला बाय. थँक्यू. पण मला तर लय खुशी झाली असं आली तर मी अपसेट झाली होती पण आता ती येऊन गेली आणि उद्या वापस आम्ही भेटणार. तर हा ब्लॉग आहे ना आत्ता नाही होत म्हणजे आत्ता नाही एंड होते मी पुढं आहे ना अजून कंटिन्यू करणार आहे हा ब्लॉग. मग उद्या पण आहे आणि आम्ही सगळे सोबत आहे उद्या दिवसभर तर अजून मजा येईल तर तुम्ही बघत राहा. अजून संपलेलं नाही आहे ब्लॉग. गाईज लुक ॲट धिस मी हर्ड बनवला दादाच्या इकडे आणि ह्याने बनवला. किती क्यूट दिसतोय बघा. क्यूट लिटिल हार्ट फॉर माय लिटिल क्यूट बॉय. येस तर काय झालं आम्ही भाग्यश्री एवढं उल्लू बनवले ती मला सरप्राईज द्यायला येणार होती आज पण काय झालं काकू आजारी आहे जरा तर आम्ही त्यांनाच भेटायला जाणार आणि तिला सरप्राईज द्यायला जाणार तिकडे तिला इकडे घेऊन येणार आहे. तिला म्हणलं आत्याकडे गेले तिचा आत्ताच फोन झाला म्हणते तुला लवकर यायला नाही जमणार का
कितीपर्यंत येशील म्हणलं नाही रात्रीचाच कार्यक्रम मला यायलाच नाही जमणार असं झालं. हे नॉर्मल कपडे घातले कारण की ना मला वाटते मी नवीन ड्रेस घालावा कारण की तो पर्पल आणि पिंक दोन्ही पण मी काल घालून टाकले म्हणून मला आज जरा वेगळं घालू वाटते. तर मी चालले पटकन. जय पण आहे आपल्या इकडे, जय सोबत चालले ड्रेस फिटिंग करायला. मी लय एक्सायटेड तिकडे जायला आणि पूर्ण दिवस माझ्या फ्रेंड सोबत स्पेंड करायला. चलो रिक्षा पण भेटली इकडं. लयच उशीर झाला ड्रेसमुळं फिटिंग करत होती मी. आता आम्ही भाग्यश्रीला जाऊन सरप्राईज देणार आहे. तिची रिॲक्शन लय वेगळी असेल नाही का तिला समजलं असेल. मम्मी थोडीशी आजारी आहे, तिने इंजेक्शन घेतलंय आणि तरी आली आहे. आणि काकी इकडं बघा हाय करा आणि हिला तोंड नाही सोडायचं. तरी असं आम्ही आता चाललोय आणि बघूया भाग्यश्रीची काय रिॲक्शन असं. मी पण लय एक्सायटेड आहे आणि सगळेच लय एक्सायटेड आहे. आम्ही तिला लय खोटं बोललेलो आहे. तरी आम्ही 4-5 वेळा येऊन गेलो तरी लक्षात नाही आम्हाला घर नाही का. मग या ना ब्लॉग मध्ये. तुला कसं वाटतंय? बरं वाटते. मगाचपेक्षा बरं वाटतंय. ठीक आहे. हे असं माहित पडलं असं. मी तर काय बोललेच नाही. मी नाही काय एवढं बोलली होती बाबा. काय फायदा आहे तुझा एवढं डोकं का लावत असते. कुठं हे काहीतरी आणायला चालली बरं का. गाईज मी सगळं आहे ना मेकअपचं सामान घेऊन आले. आता इथंच मेकअप करणार आम्ही थोड्या वेळात. काकूंना भेटतोय आणि मग त्यानंतर आपण भेटूया. भाग्यश्री गेली बरं का बाहेर काहीतरी खोटं बोलून. मी पण खोटंच बोलते जसं काय मला अक्कलच नाही दिली देवाने. कुठंतरी गेली ती. मी जास्त डोकं नको लावून. बोललं झालं. चलो मी आता आहे ना केस विंचून घेते, आवरून घेते, थोडी लिपस्टिक लावते. भाग्यश्री गेली बाहेर, केस विंचरले. आता मी लावते लिपस्टिक. कोणी मी माझं दाखवलं. बघा किती प्रेम पप्पा. पटकन चाललेलं असं झोपून ब्लॉग घेण्याचं. अगं माझं लक्षात ना माझं चहाचं बी असंच होतं. ही चॉईस तर सेम निघाली पण किती क्यूट आहे ना आपण तिघी टुगेदर. सरप्राईजला मला घ्यायचं होतं. काय बघितलं थोडी तू? बघितलं मी. कलर सांगू का? व्हाईट आणि अजून आणि असं आहे. किती कोटाची नूडल स्ट्रॅप आहे. तसं नाहीच पूर्णपणे वेगळं आहे. नूडल स्ट्रॅप थांब मी सांगू का तसं आहे. तुझं ते आहे ना चुनू चुनू मधलं तसं आहे. नाहीच आहे तसा पूर्ण. बघितलंय भाग्यश्री. तू ही आली मला म्हणते कॅमेरा बंद केला धर ही पिशवी आणि सरप्राईज हॅपी बर्थडे असं. एखादी मी केव्हाचा ब्लॉग चालू करून ठेवलाय ह्या गोष्टीसाठी. आता परत मला फेक रिॲक्शन द्यायची थोड्या वेळात. एकत्रच राहू बरं का आपण पडत. गाईज आहे आमचं पीजी आहे. हे आमचं रूम आहे. आम्ही इथं पार्टी करतोय. मला फोटो काढायचा केसांचं असं ठेवलंय. लुकिंग नाईस. ए देखो गाईज. ओ माय गॉड काय आता काय झालं मला माहितच नव्हतं बरं का. केकचं काकू बोललं केक आणि किती क्यूट आहे. असं मला छान ब्लॉग काढ.
आय एम सो हॅपी. आता आपण केक कापूया आणि मी अश्विनीला शूट करायला लावणार आहे माझं. गाईज आता केक कापतो आणि माझं स्टोरेजच संपला. आता बघू केवढं येते तेवढं. गाईज मी ना 10 GB क्लिअर केलंय. आता आपण फायनली केक कट करतोय. थँक्यू भाग्यश्री. काल आहे ना अश्विनी पण श्रुता लिहिलेलं केकवर, पण भाग्यश्रीला माहित नव्हतं. भाग्यश्री पण श्रुताच लिहिलंय केकवर. एवढं कोइन्सिडन्स झालेला आहे. मग तेवढं सांगायचे 10 मिनिटं झालं मी प्रयत्न करते सांगायचा. चलो अब केक काटेंगे. हे बघा हे काय चाललंय. पप्पा हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रुती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तिसऱ्यांदा चाललंय बरं काय. थँक्यू. ओके आपण खोलून बघूया. मी बोललेले व्हाईट कलर आहे नूडल्स स्टॅप आहे. मी बघितलेलं आधीच वर का आतमध्ये. हा टॉप आहे काय. वाव छान आहे. आणि हे अच्छा तशामध्ये आहे काय. तुझ्याकडे पण आहे बघ. बांधायचं. छान आहे. सुंदर. थँक्यू. मी केवढं लागले हे मी बघितलंच नाही. काकू बाय बाय. काळजी घ्या. चल. भाग्यश्री आमच्या सोबतच येते. हे इकडून ये ना भाग्यश्रीला छान आहे. हो, किती क्यूट दिसते. मामा माझा ड्रेस घेतला का तिने दिलेला. हा चल. गाईज आम्ही चाललोय आता भाग्यश्रीला घेऊन आणि मग बोलूया आपण थोडा. माझ्या इकडं केक लागलाय. इथं पण लागलाय. मला माहितीच नाही. गाईज आता मम्मी आणि काकू चालल्या. मम्मा बाय कर इकडं पहिलं. बाय बाय. हा हा किती क्यूट बघा. हिने मम्मीची पर्स घेतली. आता हे लोक चालले. आम्ही तिघं चाललो कॅफेत. बाय बाय काकू. काकू तू या इकडं. गाईज आम्ही आमच्या फेवरेट कॅफेमध्ये. मला एवढंच बोलायचं तुमच्या सगळ्यांना. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. मी खूप ग्रेटफुल आहे तुम्ही मला एवढं प्रेम देता. आणि माझे सगळे फ्रेंड फॅमिलीज आणि माझं बर्थडे स्पेशल बनवला. खूप छान वाटलं मला. आणि थँक्यू सो मच गाईज. कीप सपोर्टिंग. बाय. लव्ह यू ऑल.